नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, स्वतः आता रविराजाने आपली पूर्ण टीम कामाला लावत सायलीला न्याय मिळवून देण्याचं ठरवलं आहे. त्यांनी अर्जुनला सुद्धा मदत करायची ठरवलेली आहे. पण मित्रांनो, आता रविराजांना सुद्धा कुठे माहिती आहे की ते फक्त सायलीची मदत करत नाहीयेत, तर ते स्वतःची मदत करतायत. सायली फक्त निमित्त आहे. त्यांना आता स्वतःच्या मुलीचं सत्य समजणार आहे. नक्की आता या सगळ्यामध्ये काय घडणार आहे किंवा हे सगळं काही काय आहे, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इकडे सायलीच्या डोक्यात चालू आहे की जर का मी यांची मुलगी नाहीये आणि महिपतचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे, तर त्याने माझा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न का केला असेल? सदाशिव मैनावतीला या घरात आणण्यासाठी नाही, साक्षीचा बदला घेण्यासाठी नाही, काहीतरी वेगळी गोष्ट आहे. साक्षीचा बदला घेण्यासाठी तो अर्जुन सरांना त्रास देईल, मला त्रास देणार नाही. त्यावरती लगेच अर्जुन सांगतो की काहीतरी गडबड नक्की आहे. तर मित्रांनो, प्रियाला हे माहितीच नसतं की ती सदा आणि मैनाची मुलगी आहे. प्रियासाठी हा ट्रॅप रचलेला असतो की तू सदाशिव आणि मैनाची मुलगी आहेस आणि त्या टेलरचीच मुलगी आहेस, असं सगळं प्रियाला भासवलेलं असतं. पण प्रिया ही सदाशिव मैनावतीची मुलगीच नाहीये. त्यामुळे पुढची गोष्ट अशी घडणार आहे की आता प्रियाचा वेगळा भूतकाळ तर येणारच आहे आणि सायलीला 25 वर्षापूर्वीचं सत्य समजणार आहे. अर्जुन सायली इकडे पुन्हा गुलाबबाईला भेटायला येतात. त्या अर्जुन गुलाबला विचारतो की मला एक सांगा, तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला? त्या गुलाब सांगते की ही तीच बबली आहे जी माझ्याकडे होती. आता गुलाब खोटं बोलत नाहीये, पण सदा आणि मैना खोटं बोलतायत. पण गुलाब या सगळ्यामध्ये म्हणते की सदा आणि मैनाने ती मुलगी मला विकली आणि ते सांगतायत की महिपतने आम्हाला हे सगळं करायला सांगितलं आहे. म्हणजे नक्की कोण खरं बोलतय, कोण खोटं बोलतय, या गोष्टी अर्जुनला काहीच कळत नाहीये. अर्जुन मात्र आता थोडाफार गडबडलेला आहे. तो म्हणतो, नक्की तुमच्या काय डोक्यात चाललंय? गुलाबबाई सांगू लागते की हे बघा, ही गोष्ट मीच सांगितली होती त्या महिपत चिकरेला मी ही गोष्ट सांगितली आणि त्याने पुढे काय केलं हे मला माहिती नाहीये. त्या अर्जुनला कळतं की कुठेतरी सगळीकडे कनेक्शन येत आणि ती कनेक्शन महिपत चिकरेपर्यंत. म्हणजे या सगळ्यामध्ये महिपतचा काहीतरी संबंध आहे. पण काय संबंध आहे काय नाही हे आता काहीच कळत नाहीये. तेव्हा सायली अर्जुनला म्हणू लागते की काहीतरी गडबड आहे. प्रतिमा आत्या आणि महिपत यांचा तर संबंध आहे, पण महिपत आणि माझा भूतकाळ यांचा सुद्धा संबंध आहे आणि त्याशिवाय तो माझ्या भूतकाळात जाऊन सगळं काही का करेल? त्यावरती लगेच अर्जुन सांगायला लागतो की बरोबर आहे, तुझं सगळं काही म्हणणं मला पटतंय आणि त्यामुळे आपण काय करूया, जर या सगळ्यामध्ये सत्य काय आहे हे शोधायचं असेल तर मात्र आपल्याला महिपत हा एकमेव धागा आहे. त्याच्यासोबत अनेक गोष्टी जुडतायत. तुझं बालपण, त्याचसोबत प्रतिमा आत्यांचा भूतकाळ, त्या सगळ्या गोष्टी नक्कीच एकाच कड्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता महिपतच्या घरी जाऊन सत्य शोधायला पाहिजे. मागच्या वेळेला गेलो होतो तशा पद्धतीने. त्यावेळेला लगेच सायली सांगू लागते की हो, पण या वेळेला तू आत जायचंय आणि मी बाहेर थांबणार आहे. कारण काही झालं ना तरी तू ज्या आठवणी आणू शकशील ना, तू जे काही तिथून आणू शकशील ना, ते मी नाही आणू शकणार आहे. त्यामुळे तुला आतमध्ये जायचंय. सायली सांगते की ठीक आहे. आता जर का प्रतिमा आत्यांचा भूतकाळ आणि माझा भूतकाळ आपल्याला जर का शोधायचं असेल आणि त्याच्याशी महिपतचा काय संबंध आहे ते शोधायचं असेल तर मला त्याच्या घरात जायलाच पाहिजे. तर इकडे आल्यानंतर प्रेक्षकांना आता सायलीला खूप मोठा धक्का बसणार असतो. सायली लपत छपत आता इकडे निघालेली आहे आणि ती मागच्या दाराने महिपतच्या घरात एंटर झालेली आहे. महिपतच्या रूम मध्ये काही भेटतंय का या गोष्टी सायलीला जाणून घ्यायच्या आहेत. म्हणूनच आता ती सगळीकडे शोधाशोध करते. माझ्या भूतकाळाशी याचा काय संबंध आहे, याने माझ्या भूतकाळात काय केलंय का आणि प्रतिमा आत्याशी काय संबंध? सायली आता दार उघडते आणि तिला जे काही कागद भेटतायत ते शोधण्याचा ती प्रयत्न करते. ती इकडे तिकडे पाहते आणि या सगळ्यामध्ये तिला जे काही महत्वाचे पेपर्स भेटतात ते महाभयंकर असतात. सायलीच्या हातामध्ये रविराजांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स लागलेले आहेत. ज्या वेळेला सायलीच्या हातामध्ये रविराजांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत त्यावेळेला मात्र आता सायलीला खूप मोठा धक्का बसलाय. तिने आता ते पेपर्स पाहिलेत. सायली विचार करते आणि म्हणते, रविराज काकांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आणि ते इथे कसे? तिला काहीच कळायला मार्ग नाहीये.
त्यानंतर आता सायली खूपच अस्वस्थ झालेली आहे. प्रॉपर्टीचे पेपर्स हातात लागल्यानंतर त्यानंतर तिच्या हाताला फोटोचा अल्बम लागतो. तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने सायली हादरून गेली. हे फोटो दुसरे तिसरे कोणतेही नसून तिच्या लहानपणीचे फोटो आहेत. प्रतिमा, रविराज आणि त्याचबरोबर छोटी तन्वी यांचे फोटो आहेत. आणि मग त्यानंतर ते फोटो आहेत ते अपघाताचे, ज्या वेळेला त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवरती आता इकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे महिपतकडे आहेत. कसा ऍक्सिडेंट झाला, काय ऍक्सिडेंट झाला, सगळं काही. आणि त्यामुळे सायलीला खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय की या सगळ्यामध्ये ऍक्सिडेंट सोबत आता महिपत जोडला गेला आहे. पण महिपत या सगळ्याशी काय जोडलाय आणि माझ्या भूतकाळाशी त्याचा काय संबंध आहे? सायलीला कुठेही बबलीचा फोटो भेटलेला नाही. तिला आता बबलीचा फोटो कुठेही भेटला न कारणाने ती आता विचार करते की माझ्या भूतकाळाशी यांचा काय संबंध आहे. नाही, काहीतरी गडबड आहे. हे मात्र नक्की गडबड आहे हे मात्र तिला कळत नाहीये. पण जे काही पुरावे मिळतील ते पुरावे घेऊन सायली जायला निघालेली आहे. सायली आता विचार करते की काही झालं तरी आता हे पुरावे घेऊन मी निघते. जर महिपत इकडे आला तर गडबड होऊ शकते. रविराज आणि प्रतिमाच्या अपघाताचे सगळे फोटो महिपतने ठेवलेले आहेत ते नागराजला अडकवण्यासाठी. पण त्याला हे माहिती नसतं की तेच पुरावे आपल्या विरोधात यूज होणार आहेत. अखेर मित्रांनो, सायलीच्या हातामध्ये आता हे पुरावे लागलेले आहेत आणि सायली हे सगळं काही घेऊन निघाली. पण तिच्या डोक्यात एकच विचार आहे की प्रतिमा आत्यांचा संबंध तर आपल्याला समजला आहे. प्रतिमा आत्याचा संबंध जरी समजला असला तरी आपल्या भूतकाळासोबत याचा काय संबंध आहे हे मात्र काहीच क्लिअर झालेलं नाहीये. म्हणून आता काहीतरी शोधण्याचा ती प्रयत्न करते आहे. सायली आता दुसरं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला आता अंदाज आलाय की आपण आता इथे पकडले जाऊ शकतो. आणि मग त्यानंतर ती तिथून निघालेली आहे. ज्या वेळेला ती खाली उतरते तेव्हा तिला महिपतचं बोलणं ऐकायला येतं. काय नागराज शेठ, काय चाललंय तरी काय? अरे, तुमच्या वहिनीने मला बघितलं आहे. आता तिचं काम तमाम करायला पाहिजे. तुम्हाला समजतंय का? म्हणजे आता तिने मला पाहिलंय आणि तिने मला पाहून लगेच ओळखलेलं आहे. असं म्हटल्यानंतर तेव्हा नागराज म्हणतो की काय? तेव्हा लगेच महिपत म्हणतो की हो, ती आता बरी होत चाललेली आहे. तिने जर का मला अडकवलं ना तर मी तुम्हाला अडकवेन. तर मित्रांनो, आता नागराजचं सुद्धा नाव सायलीच्या समोर आलेलं आहे. नागराजचं नाव समोर आल्यानंतर सायलीला वाटतंय की काहीतरी गडबड झाली. तेव्हा महिपत सांगायला लागतो की जर या प्रकरणामध्ये मी अडकलो ना तर मी तुम्हाला पण अडकवेन. माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावे आहेत. आता महिपतकडे हे सगळं काही का आहे आणि या सगळ्यामध्ये नागराजचा सुद्धा हात आहे या गोष्टी समजलेल्या आहेत. आता या गोष्टी समजल्यामुळे सायलीला जे काही कोडक पडलं होतं की महिपतकडे हे सगळं काही कसं ते पण कळालंय. तेव्हा महिपत नागराजला सांगत असतो की तू चिंता करायची नाही, माझ्याकडे सगळं काही ठेवलेलं आहे. जर का तिने मला ओळखलं तर तुम्ही मला हे सगळं काही अपघात घडून आणायला सांगितलं होतं. तुम्ही तुमच्या भावाला मारायला सांगितलं होतं. प्रॉपर्टीसाठी हे सगळं काही मी सांगेन. तर फक्त सांगणार नाही तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. सायलीला आता सगळं काही कळलंय की प्रतिमाला मारणारा हा दुसरा तिसरा कुणी नसून तो महिपतच आहे. आणि इतकंच नाही तर अपघात घडवणारा सुद्धा महिपतच आहे. आणि हे सगळं फक्त नागराजच्या सांगण्यावरून केलेलं आहे. एक एक करून सायलीच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. या सगळ्याच्या विरोधात सायली आता महिपतच्या विरोधात पुरावा तर गोळा करते आहे. आणि त्यानंतर तो पुरावा खऱ्या अर्थाने जेव्हा समोर येणार आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार. आता खूप मोठी गोष्ट समोर आली आहे. पण सायली तन्वी असल्याचं सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे. आपल्या भूतकाळाशी महिपतचा काय संबंध आहे हे तिला अजून तरी समजलेलं नाहीये. आता ते सगळं काही सत्य कसं समोर येणार? सायली जे काही डॉक्युमेंट्स घेऊन गेली आहे त्याच्यात बरंचसं काही आहे. पण काही गडबडीत ते तिने पाहिलेलं नाहीये. घरी आल्यानंतर ते पाहिल्यानंतर तिला ते सत्य समजणार का? आता अनेक गोष्टींची उत्तरं आपल्याला पुढील येणाऱ्या भागातच मिळतील. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.